हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. पूजा पटकन कारजवळ पोहोचली. कारचं दार उघडलं आणि लगेच आत जाऊन बसली. पूर्ण कारमध्ये कुणालचा सुगंध दरवळत होता. कारमध्ये बसताच पूजाची नजर कुणालच्या देखण्या चेहऱ्यावर गेली. तो वरपासून खालपर्यंत न्याहाताना तिची नजर त्याच्या कॉलर बोनवर जाऊन थांबली. या क्षणी कुणालने पांढरा शर्ट घातला होता. त्याचे वरचे 3 बटन उघडे होते, त्यामुळे पूजाला त्याचा गोरा मान स्पष्ट दिसत होता. त्या क्षणी कुणाल तिला खूपच आकर्षक वाटत होता. ती एकटक प्रेमाने कुणालकडे पाहत होती. कुणाल ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. पूजा त्याच्याकडे पाहत मनात विचार करत होती की काही दिवसांची ही दूरता तिला अशी वाटत होती जणू ती कुणालला अनेक जन्मांपासून भेटलीच नाही. ती लवकरात लवकर त्याच्या मिठीत जाऊन या सगळ्या दिवसांची ओढ तडफड विसरू इच्छित होती. तिला फक्त एक शांतता हवी होती, जी तिला फक्त कुणालच्या मिठीतच मिळू शकत होती. पण कुणालच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ती हवे असूनही त्याच्याजवळ जाऊ शकली नाही. कुणालकडे पाहून असं वाटत होतं की तो पूजाला भेटून अजिबात उत्साहित नाही. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तो निर्विकारपणे समोर पाहत बसला होता. पूजा कारमध्ये बसल्यानंतर कुणालने तिला हलक्या नजरेनं पाहिलं आणि पुन्हा समोर पाहू लागला. तिला पाहूनही त्याने कुठलीही आनंदाची भावना व्यक्त केली नाही. पूजाला जाणवत होतं की तिच्या येण्याआधी कुणालने एकापेक्षा जास्त सिगारेट ओढल्या असाव्यात, कारण अजूनही कारमध्ये धुराचा वास येत होता. कदाचित तिला दिसण्याआधीच त्याने सिगारेट फेकून दिली असावी. तो किती वेळ तिची वाट पाहत होता हे मात्र तिला माहीत नव्हतं. कुणालचं असं वागणं पूजाला सहन होत नव्हतं, पण तरीही तिला काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी थोडी हिंमत करून ती थोड्या नाराजीने म्हणाली, तू तिथे गेल्यानंतर एकदाही मला कॉल केला नाहीस आणि तू परत आलास हेही मला सांगितलं नाहीस. इथे ऑफिस बाहेर माझी वाट पाहतोयस हेही सांगितलं नाहीस. जर माझी नजर तुझ्या कारवर पडली नसती आणि मी तुला न बघताच घरी गेले असते तर काय झालं असतं? कुणाल निर्विकारपणे प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. कुणाल म्हणाला, नक्कीच. जर तू मला पाहिलं नसतंस तर स्पष्ट आहे की तू त्या मूर्खासोबत आत्तापर्यंत निघून गेली असतीस, बरोबर ना? कुणालच्या रागाने बोलण्यामुळे पूजाच्या मनात भीती निर्माण झाली, पण तरीही ती धैर्य करून म्हणाली. पूजा म्हणाली, म्हणजे तू खूप वेळापासून इथे उभा होतास, मग तू मला त्याच्यासोबत पाहिलं असेल. पूजाला सगळं समजलं होतं. कुणालच्या वाईट मूडचं कारण म्हणजे ती रोनीसोबत होती. तिच्या चेहऱ्यावरची घाबरलेली भावना आता हलक्या हसण्यात बदलली. पूजा मनात म्हणाली, म्हणजे कुणालला मला रोनीसोबत पाहून जळफळाट होत आहे. हा माणूस अजून किती वेळा माझं मन जिंकणार? जळताना किती गोड दिसतो हा. पूजाने काही उत्तर दिलं नाही. हे पाहून कुणाल तिच्याकडे पाहू लागला. तिचे विचित्र भाव पाहून त्याच्या भुवया उंचावल्या. तो सतत तिच्याकडेच पाहत होता. मग त्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं, जिथे अजूनही रोनीत उभा राहून त्यांच्याकडेच पाहत होता. कुणालचं लक्ष बाहेर गेले हे पाहून पूजाने हळूच त्याच्या हातावर आपला हात ठेवला. कुणालने नजर हटवून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तेच थंड निर्विकार भाव होते. ती प्रेमाने म्हणाली. पूजा म्हणाली, त्या दिवसानंतर आजच मी रोनीतला भेटले आणि भेटताच मी त्याला स्पष्ट सांगितलंय की माझं आधीपासूनच बॉयफ्रेंड आहे. तुला माहिती आहे का, त्याने मला डिनरसाठी आणि घरी सोडण्यासाठीही विचारलं होतं, पण मी त्याला सरळ नकार दिला. तू पाहिलंसच नाही. मी त्याला टाळून पुढे जात होते, तेव्हाच माझी नजर तुझ्या कारवर पडली. कुणाल काहीही न बोलता तिच्याकडे
एकटक पाहत होता. तो तिचं सगळं बोलणं ऐकत होता आणि दुसऱ्या हाताने तिच्या थंड पडलेल्या हातांना हलकेच चोळत होता, कारण थंडीमुळे तिचे हात खूप गार झाले होते. पण तरीही त्याने तिला दिलासा देईल असं एकही शब्द उच्चारला नव्हता. पूजा बोलता बोलता त्याच्या अगदी जवळ आली होती. कुणालने तिला दूरही केलं नाही आणि थांबवलंही नाही. तो तिला आपल्या जवळ येऊ देत होता. ती त्याच्या डोळ्यात पाहत उत्साहाने म्हणाली. पूजा म्हणाली, तुला माहिती आहे का, मी रोनितला किती अवघडून विचारलं होतं की त्याच्या मनात माझ्याबद्दल काही भावना आहेत. त्यावेळी माझी काय अवस्था झाली होती. जर त्याने नाही असं म्हटलं नसतं तर मला किती लाजिरवाणं वाटलं असतं. इतक्यात पूजाला तिच्या हातावर कुणालच्या हाताची घट्ट पकड जाणवली. त्या पकडीमुळे तिला हलकंसं दुखायलाही लागलं. पूजा आपली बोलणी करत होती, तेवढ्यातच तिला आपल्या हातांवर कुणालची घट्ट पकड जाणवली. तेव्हा पूजाला जाणवलं की कदाचित तिने उत्साहात भान हरपलं होतं. आपली चूक सुधारत ती लगेच म्हणाली. पूजा म्हणाली, माझा अर्थ असा आहे की मी त्याला आपल्या दोघांच्या नात्याबद्दल नीट सांगितलं आहे आणि आता तो भविष्यात कधीही आपल्या दोघांमध्ये येण्याचा प्रयत्न करणार नाही. तुला माहिती आहे का, तो तर तुला भेटायलाही इच्छितोय. पूजा अजून काही बोलणार इतक्यात कुणालने आपल्या बाजूचं दार उघडलं आणि गाडीतून उतरू लागला. त्याला उतरताना पाहून पूजा घाबरली आणि तिने पटकन त्याचा हात पकडून त्याला परत सीटवर ओढून घेतलं. पूजाला काही कळत नव्हतं की अचानक कुणालला काय झालं. तो गाडीतून उतरायला लागला. तेवढ्यात तिचं लक्ष कुणालच्या चेहऱ्यावर गेलं. तो खूप रागात दिसत होता. त्याला इतक्या रागात पाहून पूजा क्षणभर घाबरली, पण तरीही तिने धैर्य एकवटलं आणि त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली. पूजा म्हणाली, तू गाडीतून का उतरत आहेस? बाहेर जाऊन काय करणार आहेस? तो एक एक शब्द जोर देत रागाने म्हणाला. कुणाल म्हणाला, मी त्या वेड्या रोनितकडे जातोय. त्याला भेटायची खूपच घाई झाली आहे ना. त्याची ती तळमळही शांत करतो. आज खूपच भावना उफाळून येत आहेत ना त्याच्या. आज सगळाच हिशोब संपवतो. कुणाल खूपच रागात होता. त्याच्या हातांच्या नसाही स्पष्ट दिसत होत्या आणि डोळेही थंड रागाने भरलेले होते. त्याला असं पाहून पूजाला खूप भीती वाटत होती, पण तिला हेही माहिती होतं की कुणाल तिला कधीच दुखावणार नाही. तो आपला राग इतरांवर काढू शकतो, पण पूजावर नाही. तिने कुणालकडे पाहिलं, जो अजूनही खिडकीतून रोनितकडेच रागाने पाहत होता. पूजाने त्याचा चेहरा आपल्या हातांनी अलगद वळून आपल्या दिशेने केला आणि प्रेमाने म्हणाली. पूजा म्हणाली, प्लीज कुणाल, राग सोड ना. असा राग करायचा नसतो. कुणाल काहीच बोलला नाही. त्याचा राग अजूनही तसाच होता. पूजाने थोडी पुढे येत त्याला मिठी मारली आणि घट्ट बिलगली. गाडीचं दार अजूनही उघडं होतं, त्यामुळे बाहेरून थंड हवा आत येत होती. पूजा खूपच निरागस चेहरा करून कुणालच्या डोळ्यात पाहत म्हणाली. पूजा म्हणाली, राग सोड आणि आधी दार बंद कर ना. बघ ना, बाहेरून किती थंड हवा येते. मला खूपच थंडी वाजते. कुणालने पूजाकडे पाहिलं आणि तिला जवळ घेतच दुसऱ्या हाताने गाडीचं दार बंद केलं. मग तिला आपल्या मिठीत घट्ट धरलं. तिला बिलकून तो तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. त्यामुळे बाहेरच्या थंड हवेमुळे गार पडलेलं तिचं शरीर पुन्हा उबदार होऊ लागलं. हे पाहून पूजाच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटलं. तिचं ते गोड हास्य पाहून कुणालचा चेहराही थोडा शांत झाला आणि तो तिच्या डोळ्यात पाहत होता आणि पूजा त्याच्या डोळ्यात हरवली होती. कुणाल तिच्या पाठीवरून हात फिरवत होता आणि त्या स्पर्शाने पूजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिला जाणवलं की कुणालचा मूड आता थोडा बदलत आहे.
कुणालने एक बटन दाबलं, त्यामुळे सीट हळूच खाली गेली. पूजाला थोडं आश्चर्य वाटलं. त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कुणाल म्हणाला, तू मला मिस केलंस का? पूजा म्हणाली, खूप. कुणाल म्हणाला, मग एकदाही फोन का नाही केला? आणि त्यावेळी पूजा म्हणाली, मला वाटलं तूच फोन करशील जेव्हा तू मोकळा असशील तेव्हा. मला असं वाटलं की जर तू कामात असशील आणि मी फोन केला तर तुला त्रास होईल आणि कदाचित तुला रागही येईल, म्हणून मी फोन केला नाही. कुणाल तिच्या जवळ येत हलक्या आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, आता पुढे जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा लगेच मला फोन करायचा. हे म्हणत त्याने तिचा चेहरा आपल्या जवळ ओढला आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. पूजाने डोळे मिटले आणि त्याच्या केसात हात फिरवत त्याला अलगद जवळ घेतलं. थोड्या वेळाने ती हळूच दूर झाली. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. काही क्षणांनी तिने डोळे उघडले आणि तिची नजर कुणालच्या डोळ्यांशी भिडली. यावेळी तिने नजर हटवली नाही. तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि त्याच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. कुणालने तिच्या कमरेवरची पकड अजून घट्ट केली आणि डोळे मिटून त्या क्षणाचा आनंद घेतला. पूजा त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती आणि तो शांतपणे त्या स्पर्शात हरवून गेला होता. जेव्हा तिने त्याच्यापासून थोडं अंतर घेतलं तेव्हा कुणालने डोळे उघडले. कुणालने डोळे उघडताच त्याचे खोल डोळे थेट पूजाच्या डोळ्यांशी जुळले. पूजाला त्याच्या डोळ्यात स्वतःसाठी खूप साऱ्या भावना दिसत होत्या, पण तिला हेही माहिती होतं की त्या भावना ती फक्त त्याच्या डोळ्यातच पाहू शकते, कारण कुणाल कधीच त्या शब्दात व्यक्त करणार नव्हता. कुणाल तिला अशा नजरेने बघत होता. बघत असल्यामुळे पूजा खूपच लाजली. तिने हळूच आपली नजर खाली झुकवली. पूजाच्या या अदा पाहून कुणाल मनातच म्हणाला, तबाही. हे विचार करताच त्याच्या ओठांवर एक वेडसर हसू उमटलं. त्याने हात पुढे करून पूजाचे केस हलकेच मागे सारले, जे तिच्या झुकलेल्या चेहऱ्यावर पसरले होते, आणि मग पुन्हा एक बटन दाबलं, ज्यामुळे सीट पुन्हा पूर्वीसारखी झाली. कुणालने एका हाताने पूजाच्या कमरेला धरून आणि दुसऱ्या हाताने तिच्या गालांवरून हात फिरवत प्रेमाने विचारलं. कुणाल म्हणाला, तुझ्या फ्लॅटवर ग्रोसरीचं सामान आहे का? हे विचारताच त्याने कार स्टार्ट केली. पूजा अजूनही कुणालच्या मांडीवरच बसलेली होती, पण त्याला ड्रायव्हिंग करण्यात काहीच अडचण येत नव्हती. तो अगदी आरामात कार चालवत होता. पूजाने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून त्याच्या गळ्यात हात टाकले आणि हळूच म्हणाली. पूजा म्हणाली, नाही, मी बऱ्याच दिवसांपासून फ्लॅटवर गेलेच नाही. मी दादीकडेच राहत होते, त्यामुळे मी जास्त सामान स्टोअर करून ठेवलं नाही, नाहीतर सगळं खराब झालं असतं. म्हणून आत्ता फ्लॅटवर डिनरसाठी काहीच नाही. पूजाचं बोलणं ऐकून कुणाल काहीच बोलला नाही. तो शांतपणे कार चालवत होता, पण पूजा मनात विचार करू लागली. पूजा म्हणू लागली, मी पण किती वेडी आहे. जेव्हा जेव्हा कुणाल माझ्या फ्लॅटवर आला तेव्हा तेव्हा ग्रोसरी संपलेलीच असते. तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल? आता पुढे असं होऊ देणार नाही. पूजाच्या फ्लॅटला पोहोचण्याआधीच कुणालने कार एका ग्रोसरी शॉपसमोर थांबवली. कारमधून उतरण्याआधी त्याने स्वतःला मास्कने झाकलं आणि पूजालाही मास्क लावला. त्यांनी आत जाऊन सगळं आवश्यक सामान घेतलं. सामान घेऊन ते फ्लॅटकडे निघाले, पण आधी जिथे रस्ता मोकळा होता तिथे आता खूप ट्रॅफिक जाम झाला होता. पूजा खिडकीतून बाहेर बघत होती. तेवढ्यात तिची नजर थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या एका कारवर गेली. ती तिच्या वडिलांची अखिलची कार होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, डॅड. आणि त्यावेळी
पूजाच्या चेहऱ्यावरची घाबरलेली भावना पाहून कुणालने तिच्या हातावर हात ठेवत विचारलं. कुणाल म्हणाला, काय झालं? पूजा म्हणाली, डॅडची कार बघ ना, पुढे पांढरी कार. ते बहुतेक माझ्या फ्लॅटकडे जात असतील आणि ते एकटे नसतील, दादीही सोबत असतील. पूजा खूपच उदास होऊन म्हणाली, आज तू माझ्यासोबत फ्लॅटवर येऊ शकत नाहीस. प्लीज तू परत तुझ्या घरी जा. माझ्या फॅमिलीने तुला माझ्यासोबत पाहिलं तर ते कसं रिॲक्ट करतील माहीत नाही. हे ऐकून कुणालच्या चेहऱ्यावरचे प्रेमळ भाव नाहीसे झाले. तो शांत झाला, पण त्याच्या मनात नाराजी स्पष्ट दिसत होती. पूजा त्याला असं पाहून खूपच दुखावली. जेव्हा जेव्हा पूजा त्याला आपल्या कुटुंबापासून दूर ठेवायचा प्रयत्न करायची तेव्हा कुणालला खूप राग यायचा. कुणालने तिच्याकडून नजर वळवली आणि कार वेगाने चालवू लागला. तो सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक करत पुढे निघून गेला. त्याची अशी वेगात ड्रायव्हिंग पाहून पूजा घाबरली, पण ती काहीच बोलली नाही. काही मिनिटातच कार पूजाच्या फ्लॅट समोर थांबली आणि त्यानंतर कार थांबताच पूजा जोरजोरात श्वास घेत होती. तिला खूप भीती वाटली होती. कुणालने पाहिलं की पूजा अजूनही कारमध्येच बसली आहे. तेव्हा तो रागाने स्टिअरिंगवर हात आपटत म्हणाला. कुणाल म्हणाला, काय झालं? आत जाणार नाहीस का? जा, तुझे पॅरेंट्स येण्याआधी आत जा. ज्यांनी तुला माझ्यासोबत पाहिलं तर काय इम्प्रेशन पडेल. मोठ्याने ओरडत कुणाल म्हणाला, आता का बसली आहेस? उतर कारमधून आणि आत जा. त्यावेळी कुणालच्या या रागीट आवाजामुळे पूजा दचकली. तिने क्षणभर डोळे घट्ट बंद केले. काही सेकंदांनी तिने डोळे उघडले आणि कुणालकडे पाहिलं. तो काहीही न बोलता समोर बघत होता. चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण तो खूप रागात आहे हे तिला जाणवत होतं. थोडा वेळ त्याच्याकडे पाहिल्यानंतर पूजाने सीट बेल्ट काढला. ती थोडीशी त्याच्याकडे झुकली आणि त्याच्या गालावर हलकीशी किस केली. मग परत सरळ बसत कारचं दार उघडलं. दार उघडताना ती हळू आवाजात म्हणाली, तू आत्ता खूप रागात आहेस म्हणून कदाचित तू मला कॉल करणार नाहीस, पण एक मेसेज तरी टाक की तू सुरक्षित पोहोचलास आणि प्लीज गाडी थोडी हळू चालव. आय एम सॉरी. आपली गोष्ट संपवून कुणालने खूप रागाने पूजाकडे पाहिलं. कुणालला इतक्या रागात पाहून पूजा आपल्या सीटला घट्ट चिकटून बसली आणि ज्या हाताने तिने दरवाजाला पकडलं होतं तो हातही थरथरू लागला. कुणालने पूजाला स्वतःपासून इतकं घाबरताना पाहिलं तेव्हा त्याने नजर वळवली. डोळे बंद करून त्याने आपलं डोकं सीटला टेकवलं आणि खोल खोल श्वास घेत आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पूजाला माहिती होतं की कुणालचा राग योग्यच आहे. इतक्या दिवसांनी ते दोघं एकत्र वेळ घालवणार होते, खूप दिवसांनी भेटले होते, पण तिच्यामुळे सगळा प्लॅन बिघडला होता. डोळ्यात आलेलं पाणी पुसत पूजा पुन्हा कुणालजवळ गेली. तिने हलकासा त्याच्या ओठांवर किस केला आणि त्याचा चेहरा पाहू लागली, पण कुणालने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो तसाच शांत बसून राहिला. काही वेळ गेल्यानंतरही कुणाल काहीच बोलत नाही किंवा प्रतिक्रिया देत नाही. हे पाहून पूजा निराश झाली आणि कारमधून खाली उतरली. तिने खिडकीतून आत डोकावून पाहिलं. कुणाल अजूनही डोकं सीटला टेकवून डोळे बंद करून बसलेलाच होता. पूजेने कारचं मागचं दार उघडलं आणि त्यांनी आणलेलं सगळं ग्रोसरीचं सामान बाहेर काढलं. तिने सामान उचललं आणि कारचं दार बंद केलं. दार बंद होताच कुणालने पटकन कार सुरू केली आणि फुल स्पीडने पूजाला मागे टाकत तिथून निघून गेला. पूजा डोळ्यात पाणी आणून त्याची कार जाताना पाहत राहिली. तो नजरेआड होईपर्यंत ती तिथेच उभी राहिली. त्यानंतर ती जड पावलांनी आपल्या फ्लॅटमध्ये आली. सगळं सामान किचनमध्ये ठेवून ती तिथल्याच सोफ्यावर जाऊन पडली. आता पूजाला रडू येत होतं. इतक्या दिवसांनी ती कुणालला भेटली होती आणि आता त्याचा राग हे सगळं तिला खूप त्रास देत होतं.
ती अजूनही कुणालच्या विचारात होती. तेवढ्यात फ्लॅटची डोरबेल वाजली. ती भानावर आली आणि पटकन किचनमध्ये गेली. चेहऱ्यावर पाणी मारून गाल हलकेच थोपटून तिने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. एक खोल श्वास घेऊन ती दरवाजाकडे गेली आणि दरवाजा उघडला. दारात आपल्या कुटुंबाला पाहून पूजा थोडी आश्चर्यचकित झाल्यासारखी दाखवत म्हणाली. पूजा म्हणाली, अरे दादी, तुम्ही सगळे इथे? म्हणजे तिचं वाक्य मध्येच तोडत तिचे वडील कडक आवाजात म्हणाले. वडील म्हणाले, का आम्ही इथे येऊ शकत नाही का? असं वाटतंय तू आम्हाला दारातूनच परत पाठवणार आहेस. आणि त्यावेळी पूजा म्हणाली, नाही नाही, तसं नाही. अचानक पाहिलं ना म्हणून थोडी सरप्राईज झाले. या ना, आत या. दादी तुम्ही या. पूजेने दादीचा हात धरून त्यांना आत आणलं आणि सोफ्यावर बसवलं. दादी इकडे तिकडे नजर फिरवत होत्या. पूजा दरवाजाकडे पाहत म्हणाली. पूजा म्हणाली, तुम्ही चालात का? की अनु आणि आंटीही येणार आहेत? वडील म्हणाले थोड्या टोमण्याने, नाही, आम्ही चालोय. अनुने नुकताच हर्षसोबत नवीन प्रोजेक्ट सुरू केलाय. ती खूप बिझी आहे. पूजा हलकासा हसली. तिला माहिती होतं की वडिलांचं वागणं तिच्यासाठी कधी बदलणार नाही. तिने दादीकडे पाहिलं. त्या थोड्या चिंताग्रस्त होत्या. पूजा त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाली. पूजा म्हणाली, काय झालं दादी? तुम्ही थोड्या चिंतेत दिसत आहात. दादी काही बोलल्या नाहीत. त्या फक्त पूजाकडे पाहत राहिल्या. पूजाला वाटलं कदाचित सांगण्यासारखं काही नसेल. असतं तर त्याने नक्की सांगितलं असतं. ती हलकंसं हसत म्हणाली. पूजा म्हणाली, डिनरचा वेळ झालाय. तुम्ही अजून जेवलाही नसेल. मला थोडा वेळ द्या, मी काहीतरी छान बनवते. आणि त्यावेळी असं म्हणत ती किचनमध्ये गेली. तिने पटकन हेल्दी जेवण बनवलं आणि डायनिंग टेबलवर मांडलं. तिला स्वतःला अजिबात भूक नव्हती, पण तरीही तिने थोडं जेवण केलं. जेवणानंतर तिचं कुटुंब निघून गेलं, पण पूजाचा मूड अजूनही खूप खराब होता. ती वारंवार फोन पाहत होती. कदाचित कुणालचा मेसेज येईल या आशेने. खूप वेळ गेला. शेवटी तिने कुणालला कॉल केला, पण काही सेकंदातच कॉल कट झाला. तिने पुन्हा प्रयत्न केला, पण पुन्हा कॉल कट झाला. तिच्या वारंवार कॉल करण्याने तिला कुणालने कॉल कट केल्याने खूप वाईट वाटत होतं. तिने खूप मेसेजही केले, पण एकालाही उत्तर आलं नाही. आता तिची बेचैनी वाढली. ती उठली, डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. पूजा म्हणाली, तुला काय वाटतं कुणाल? फक्त तूच त्रासात आहेस, मी नाही का? काहीही झालं तरी मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुला नाराजही राहू देणार नाही. मी आताच येते तुझ्याकडे. असं म्हणत तिने पर्स आणि फोन उचलला. दरवाजा उघडताच ती जागेवरच थिजून गेली. पूजाने जसेच घराबाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला तशी ती थबकूनच गेली, कारण तिच्या हातातल्या फोनवर कुणालचे नाव फ्लॅश होत होते. पूजा भानावर आली आणि फोन कट होण्याआधीच तिने पटकन कॉल उचलला. ती कुणाल काही बोलतो का याची वाट पाहत होती, पण तिकडून काहीच आवाज आला नाही. पूजाने एक हात दरवाजाच्या हँडलवर ठेवला होता, तर तिने हँडलवरील पकड घट्ट करत कुणालला विचारलं. पूजा म्हणाली, तू जेवला आहेस का? कुणाल म्हणाला, मी जेवलो नसलो तरी काय, तू इथे मला जेवायला घालायला येणार आहेस का? आणि त्यावेळी कुणालचा रागाने भरलेला आवाज ऐकून पूजाने डोळे घट्ट मिटले. तिने खोल श्वास घेतला आणि म्हणाली. पूजा म्हणाली, तू आत्ता कुठे आहेस? घरी आहेस का? आणि त्यावेळी कुणाल म्हणाला, कुणालचा फक्त ऐकून पूजाने सांगितलं, मी तुला नंतर फोन करते. असं म्हणत तिने फोन ठेवला. पूजा परत धावत किचनमध्ये गेली आणि कुणालचा आवडता पदार्थ बनवण्यासाठी घेतलेलं सगळं सामान एका बॅगमध्ये भरलं. तिने पटकन घराला लॉक लावलं आणि तिथून निघून गेली.
त्यावेळी कुणाल लिव्हिंग रूममध्ये बसून सिगारेटवर सिगारेट ओढत होता. घरातील सगळ्या नोकरांना आज घराचं वातावरण खूपच भयानक वाटत होतं. कुणाल काही बोलत नव्हता, पण त्याचा राग त्याच्या वागण्यात स्पष्ट दिसत होता. त्याने हात वर करून सगळ्यांना तिथून निघून जाण्याचा इशारा केला. त्याचा इशारा मिळताच सगळे नोकर मान खाली घालून बाहेर गेले. त्याच्या जाण्यानंतर कुणालच्या ओठांनी एक विचित्र थोडंसं भयानक हसू उमटलं. जणू त्याला जे हवं होतं तेच घडत होतं. त्याने सिगारेटची राख पाहत डोळ्यात वेडसरपणा आणत म्हटलं, कुणाल म्हणाला, पूजा 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 बघ, तू मला काय बनवलंयस. असं म्हणत तो मोठ्याने हसू लागला. त्याच्या हसण्यातही राग स्पष्ट जाणवत होता. अचानक तो हसणं थांबवतो आणि समोर पडलेला पूजाचा स्कार्फ उचलतो. तो त्याचा वास घेत काहीतरी धून गुणगुणू लागतो. अचानक त्याने समोरची ॲशट्रे जोरात जमिनीवर आपटली. ॲशट्रेचे तुकडे तुकडे झाले. तो त्या तुकड्यांकडे पाहत मोठ्या मोठ्या श्वास घेत होता, जणू स्वतःचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. कुणाल अजूनही तुटलेल्या ॲशट्रेकडेच पाहत होता. त्याने उठून दरवाजा उघडण्याचीही तसदी घेतली नाही. बाहेर उभी असलेली पूजा बराच वेळ बेल वाजवून होती. कुणी दरवाजा उघडत नाही हे पाहून तिने पर्समधून फ्लॅटची चावी काढली, जी कुणालनेच तिला दिली होती, आणि दरवाजा उघडून आत आली. लिव्हिंग एरियात पोहोचताच तिला सिगारेटचा तीव्र वास जाणवला. तिला लगेच समजलं की कुणालने रागात खूप स्मोकिंग केलं आहे. तिने पाहिलं की कुणाल सोफ्यावर बसून तुटलेल्या ॲशट्रेकडे एकटक पाहत होता. ती हळूहळू चालत त्याच्या अगदी समोर जाऊन उभी राहिली. कुणालने हळूहळू डोळे वर केले. त्याची नजर आधी पूजाच्या हिल्सवर गेली, मग तिच्या पायांवर आणि शेवटी तिच्या हातातल्या ग्रोसरीच्या बॅगवर, जी त्यांनी दोघांनी मिळून घेतली होती. ते पाहून त्याचे डोळे थोडे अरुंद झाले. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या अशा नजरेमुळे पूजा थोडी अस्वस्थ झाली. तिने बॅग टेबलवर ठेवली आणि हातातील बोटं एकमेकात गुंफून काय बोलावं हे विचार करू लागली. कुणाल अजूनही तिला तीक्ष्ण नजरेने पाहत होता. त्यामुळे पूजाला थोडी लाजही वाटत होती. तिला वाटलं की ग्रोसरी आणणं ही कदाचित तिची चूक होती. कुणाल उठला आणि तिच्या अगदी जवळ आला, इतका की त्याचे शूज तिच्या सँडलला लागले. तो तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागला. पूजाने वर बघितलं. कुणाल तिच्याकडे वर खाली निरखून पाहत होता. तिच्या लक्षात आलं की त्याचा राग आता कमी झाला होता, पण त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा तीव्र भाव स्पष्ट दिसत होता. तेव्हाच पूजाला जाणवलं की ती घाईघाईत नाईट टी शर्ट आणि लोअरमध्येच आली होती. थंड वाऱ्यामुळे तिचे केसही विस्कटलेले होते. तिने केस मागे सारत नजर चुकवत घाईघाईत म्हटलं, पूजा म्हणाली, मी तुझ्यासाठी जेवण बनवते. तिने वर बघितलं. त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि कुणालच्या अंगातून एक विजेचा झटका गेल्यासारखं झालं. कुणालला असं वाटत होतं की पूजाच्या डोळ्यांमध्ये काहीतरी असं आहे जे त्याला तिच्याकडे खेचत आहे. तो मनात विचार करत होता, एखादी व्यक्ती अशा अवस्थेतही इतकी सुंदर कशी दिसू शकते. तो एका वेडसर आणि मदहोश आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, तुझे डोळे मला मोहात पाडत आहेत. असं माझ्याकडे पाहू नकोस, नाहीतर मी डिनरऐवजी काहीतरी वेगळंच करणं पसंत करेन. कुणालचं हे बोलणं ऐकून पूजाचा चेहरा लाजेने लाल झाला आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने स्वतःला सावरत थोडीशी लाजत उत्तर दिलं. पूजा म्हणाली, आधीच खूप उशीर झाला आहे. आता अजून उशीर करायचा नाही. मी पटकन जाऊन तुझ्यासाठी हेल्दी आणि टेस्टी डिनर बनवते. असं म्हणत पूजाने लगेच बॅग उचलली आणि किचनमध्ये गेली.
स्वयंपाक करताना तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं. रात्र झाली होती. जवळपास 10:30 वाजले होते. तिच्या मनात खूप वाईट वाटत होतं की तिच्यामुळे कुणालने अजून काहीच खाल्लं नव्हतं. थोड्याच वेळात पूजाने काही पदार्थ तयार केले होते आणि काही अजून बाकी होते. तिने सगळं जेवण कुणालच्या आवडीचं बनवलं होतं. ती अजून स्वयंपाक करत होती असतानाच तिला जाणवलं की कुणाल अगदी तिच्या मागे उभा आहे. खरंच कुणाल तिच्या खूप जवळ उभा होता. पूजाने केसांचा साधा जुडा केला होता, त्यामुळे तिची मान पूर्णपणे उघडी दिसत होती आणि कुणालची नजर तिथेच स्थिरावली होती. त्याची उपस्थिती आणि त्याच्या नजरेची उष्णता तिला जाणवत होती. तिची मान हलकीशी लाल झाली आणि तिला विचित्र ऊब जाणवू लागली. पूजाने कलची बाजूला ठेवली आणि लगेच मागे वळली. पण कुणाल इतका जवळ होता की तिचे हात थेट त्याच्या छातीवर गेले. ती मागे सरकणार इतक्यात कुणालने तिच्या कमरेला घट्ट पकडलं. पूजाने वर पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि ती थोडी घाबरली. काही वेळापूर्वी दिसणारा प्रेमाचा भाव आता नाहीसा झाला होता. त्याच्या डोळ्यात पुन्हा राग दिसत होता. तो राग पाहून पूजाने घाबरत हळू आवाजात म्हटलं. पूजा म्हणाली, आय एम सॉरी कुणाल, प्लीज मला माफ कर. तिला स्वतःपासून घाबरलेलं पाहून कुणालने लगेच तिची कंबर सोडली आणि निर्विकारपणे कुणाल म्हणाला, माझ्या मते तुझ्यासाठी तो दुसराच कोणी योग्य असेल, कारण मी तुझ्या नजरेत इतकाही योग्य नाही की तू मला तुझ्या कुटुंबाशी ओळख करून देशील. शेवटी तुला माझ्यासोबत असण्यात लाज वाटते. हे ऐकून पूजाला खूप वाईट वाटलं. ती पटकन डोकं हलवत म्हणाली. पूजा म्हणाली, नाही कुणाल, तू चुकीचं समजतोयस. असं काही नाही. आणि कुटुंबाला भेटवण्याबद्दल जर माझी आजी एकटी असती तर मी अजिबात विचार केला नसता. पण माझे बाबा, मला माहीत नाही ते कसं रिॲक्ट करतील. जर त्यांनी काही असं बोललं जे मला सहन झालं नाही तर मी कशी प्रतिक्रिया देईन हेही मला माहीत नाही. म्हणूनच मी तुला जायला सांगितलं होतं. कुणाल तिचं सगळं शांतपणे ऐकत होता. त्याचा चेहरा आता थोडा सौम्य झाला होता. पण पूजाला अजूनही वाटत होतं की तो रागावलेलाच आहे. ती हळूच मान खाली घालून उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. डोळ्यातलं पाणी ओघळण्याआधीच कुणालने पुढे येऊन तिला कमरेतून पकडलं आणि स्वतःकडे ओढून घेतलं. त्याने तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीतल्या उभेत पूजाच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती आता पूर्णपणे रिलॅक्स झाली होती. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवले, डोकं त्याच्या छातीवर टेकवलं आणि डोळे बंद करून म्हणाली, पूजा, आता मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. तुझ्यासोबत वेळ घालवणं, तुझ्यासोबत राहणं मला खूप आवडतं. पण एक भीती आहे की इतकं जवळ आल्यावर कधी आपण दूर तर होणार नाही ना. ती वर पाहत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, जर माझ्या बाबांनी आपलं नातं मान्य केलं नाही तर. तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. तिचं बोलणं संपताच कुणाल गंभीर आवाजात म्हणाला, कुणाल म्हणाला, तुझ्यासाठी तुझ्या बाबांची परवानगी इतकी महत्त्वाची आहे का. पूजा काही बोलली नाही. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. कुणालने तिच्या गालावरून हात फिरवत प्रेमाने म्हटलं. कुणाल म्हणाला, जर हो तर ठीक आहे, मी स्वतः तुझ्या बाबांशी बोलेन आणि बघ, आपल्याला एकत्र पाहून त्यांनाही आनंदच होईल. तू आता ही काळजी माझ्यावर सोड. असं म्हणत कुणालने पुन्हा पूजाला मिठीत घेतलं आणि त्याच्या ओठावर हलकीशी स्मितरेषा उमटली. जसं पूजाने कुणालचं बोलणं ऐकलं आणि त्याने इतक्या प्रेमाने तिला समजावलं तसं तिच्या मनाला ते खूप भिडलं.
तिला आता एक दिलासा मिळाला होता की कुणाल तिच्यासोबत आहे, त्यामुळे तिला जास्त काळजी करण्याची गरज नाही. कुणाल सगळं नीट हाताळेल. ती आनंदाने कुणालकडे पाहत म्हणाली. पूजा म्हणाली, ओके. पूजाच्या त्या आनंदी आवाजात तिचा उत्साह स्पष्ट जाणवत होता. तो आवाज ऐकून कुणालच्या मनालाही एक वेगळीच शांतता मिळाली. त्याने थोडं मागे सरकत पूजाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी सुंदर स्मितरेषा होती. कुणालने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या कपाळावर हलकासा किस करून हसतच किचनमधून बाहेर गेला. पूजा त्याच्याकडे पाहतच राहिली तोपर्यंत तो किचनमधून बाहेर येऊन सोफ्यावर बसला नाही. कुणाल थोड्या रुबाबात बसून पूजाला डिनर बनवताना पाहत होता. पूजा सुद्धा नजरा चुकवत त्याच्याकडेच पाहत होती. काही वेळाने जेव्हा कुणाल तिच्याकडे सतत बघतच राहिला तेव्हा पूजा किचनमधून मोठ्याने म्हणाली. पूजा म्हणाली, प्लीज कुणाल, अशा नजरेने पाहू नकोस ना. मला असं बघितलंस तर माझ्याकडून डिनर होणार नाही. तिचं बोलणं ऐकून कुणालच्या ओठांवर हसू आलं, पण त्याला हेही कळलं की जर त्याने असंच केलं तर डिनर उशिरा होईल. म्हणून त्याने थोड्या वेळासाठी नजर हटवली आणि लॅपटॉप घेऊन काम करू लागला. जेव्हा पूजाने त्याला काम करताना पाहिलं तेव्हा तिने सुटकेचा श्वास घेतला आणि पुन्हा पूर्ण लक्ष डिनर बनवण्यात दिलं. थोड्या वेळाने दोघांनी मिळून डिनर पूर्ण केलं. उरलेलं जेवण पाहून पूजाला काय करावं ते समजेना. तेव्हा कुणाल ते फ्रीजमध्ये ठेवत म्हणाला. कुणाल म्हणाला, हे फ्रीजमध्ये ठेवू आणि नंतर खाऊ. कुणालचं बोलणं ऐकून पूजा मनात विचार करू लागली. आधीच 11:30 वाजलेत. इतक्या उशिरा जेवण करूनही पुन्हा भूक लागणार आहे का? ती विचारात असतानाच कुणालने तिला मागून घट्ट मिठी मारली. अचानक पडल्यामुळे ती थोडी दचकली आणि तिची पाठ कुणालच्या छातीला लागली. तो तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, काय विचार करतेस? ती थोडी घाबरत म्हणाली. पूजा म्हणाली, काही खास नाही, फक्त असं वाटत होतं की आता तू जेवलास तर मी निघायला हवं. हे बोलून तिने डोळे घट्ट मिटले. तिचं बोलणं ऐकून कुणालने तिला आपल्या दिशेने वळवलं आणि थोड्या खट्याळ आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, मला असं छळण्यात तुला काय मज्जा येते? त्याच्या बोलण्यावर पूजाच्या ओठांवर हसू आलं, पण ती काही बोलणार इतक्यात तो तिच्या खूप जवळ आला आणि तिला पुढे बोलूच दिलं नाही. थोड्या वेळाने ती त्याच्यापासून थोडी दूर होत म्हणाली. पूजा म्हणाली, कुणाल, आपण हॉलमध्ये आहोत, कोणी पाहिलं तर? थोडा संयम ठेव ना. कुणाल तिचं ऐकत नव्हता. तो तिच्या जवळच राहिला. ती आजूबाजूला बघत होती की कुणी आहे का. तेव्हा कुणाल शांतपणे म्हणाला. कुणाल म्हणाला, मी आधी सगळ्या नोकरांना त्यांच्या क्वार्टर्समध्ये पाठवले. आता आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. हे ऐकून पूजाने लाजत आपला चेहरा त्याच्या छातीमध्ये लपवला आणि हळू आवाजात म्हणाली, हे लिव्हिंग रूम आहे, प्लीज इथे नाही. कुणालने तिचा चेहरा हलकेच वर केला, तिच्याकडे पाहिलं आणि काही न बोलता तिला आपल्या बाहूंमध्ये उचललं आणि रूमकडे निघाला. रूममध्ये गेल्यावर दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ आले. आता पूजाचं पूर्ण लक्ष फक्त कुणालवर होतं, कारण ते दोघं आता एकांतात होते. काही वेळाने शांत खोलीत फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. थोड्या वेळानंतर पूजा त्याच्यापासून थोडी दूर झाली. त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला हलकं मागे ढकललं आणि थोड्या रागाने त्याच्याकडे पाहू लागली.
कुणाल पुन्हा एकदा पूजामध्ये हरवून जाण्यास तयार होता, पण जेव्हा त्याने पूजाला रागात पाहिलं आणि त्यातच पूजाने त्याला ढकलूनही दिलं, त्यामुळे तो नाराज दिसत होता. त्याने भुवया उंचावून रागाने पूजाकडे पाहिलं. पूजा त्याला असं बघताना निरागसपणे म्हणाली. पूजा म्हणाली, आपले काही कपडे खाली लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावरच राहिले आहेत. प्लीज एकदा जाऊन ते कपडे घेऊन येशील का? पूजाचं बोलणं ऐकून आधी कुणालने तिला तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. मग तिचे हात जे त्याला ढकलण्यासाठी पुढे आले होते ते पकडून बेडवर दाबून ठेवले. तो पुन्हा तिला चिडवणार होता. इतक्यात पूजाने त्याच्या खांद्यावर जोरात चावलं आणि रागाने म्हणाली. पूजा म्हणाली, खबरदार पुढे आलास तर आधी मी जे सांगितलंय ते कर. खाली जा आणि आपले कपडे घेऊन ये. सकाळी जर एखादा नोकर आत आला आणि त्याने आपले कपडे असेच खाली पाहिले तर मला किती लाज वाटेल. कुणालच्या डोळ्यात पाहत ती पुढे म्हणाली, मला माहिती आहे तुला काही फरक पडणार नाही, कारण तू पूर्णपणे बेशरम आहेस. पण मला त्यांच्यासमोर डोळे मिळवायलाही खूप लाज वाटेल. कुणालने अजूनही पूजाचे हात एका हाताने पकडून ठेवले होते. दुसऱ्या हाताने कपाळ चोळत दात घट्ट दाबत म्हणाला, तुला इतकी हिंमत कशी झाली मला ऑर्डर देण्याची? तुला नाही वाटत का की आता तुला फक्त माझ्याकडे लक्ष द्यायला हवं? आणि तू पूजाने अचानक आपला राग बाजूला ठेवत खूपच निरागस चेहऱ्याने त्याला विनंती करत म्हणाली. पूजा म्हणाली, नाही बेबी, मी तुला कुठे ऑर्डर देते, मी तर तुला रिक्वेस्ट करते. प्लीज तू माझी इतकी छोटीशी गोष्टही ऐकणार नाहीस का? हे म्हणत ती निरागसपणे डोळे मिचकावू लागली. तिची ती निरागसता पाहून कुणालचं मन वितळलं. त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. तिच्यावरून उठला, कमरेला टॉवेल गुंडाळला आणि खाली लिव्हिंग रूममध्ये जाऊन दोघांचे कपडे घेऊन आला. रूममध्ये येऊन त्याने ते कपडे सोफ्यावर ठेवले. मग तो बेडजवळ आला. तेव्हा त्याला पूजाच्या श्वासांचा मंद आवाज ऐकू आला. त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती झोपली होती. तो काही क्षण तिच्याकडे तसाच पाहत उभा राहिला. मग तोही तिच्या बाजूला येऊन झोपला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. पूजा झोपेतही खूप गोड दिसत होती आणि त्यावेळी कुणाची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. त्याने हळूच तिच्या डोळ्यांवर चुंबन घेतलं. त्या स्पर्शाने पूजा हळूच डोळे उघडून त्याच्याकडे पाहू लागली. तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. कुणालने तिचे डोळे आपल्या हातावर ठेवत दुसऱ्या हाताने तिचे केस हलकेच गुरवाळत मंद आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, झोप आता. पूजाने हलकीशी स्मित करत डोळे मिटले आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत झोपले. पुढच्या दिवशी पूजाचं ऑफिस. पूजा आपल्या केबिनमध्ये बसली होती आणि खूपच रागात दिसत होती. काजलने तिच्या हातावर हात ठेवत म्हटलं. काजल म्हणाली, मला वाटतं तू एकदा हर्षच्या ऑफिसला जाऊन यायला हवं. तिथे बरेच लोक असतील, त्यामुळे तो तुला काही बोलण्याची हिंमत करणार नाही आणि तिथे अनूही असेल. अनूचं नाव ऐकताच पूजाचा राग आणखी वाढला. तिने टेबलवर जोरात हात आपटत उठून काजलकडे पाहिलं आणि म्हणाली. पूजा म्हणाली, अनू, हे सगळं त्या अनूच्याच मुळं होतंय. तिला माहिती आहे की सिंघानियाचा इतका मोठा प्रोजेक्ट मला मिळालाय. जरी तिला अजून कुणालबद्दल काही माहिती नाही, तरी बेस्ट मटेरियल त्यांच्या कंपनीकडूनच येतं. माझ्या अंदाजानुसार हा डिपार्टमेंट आता अनूच्या हातात आहे आणि ती मुद्दाम आपल्या कंपनीला मटेरियल देण्यात उशीर करते. मी तिला कितीतरी वेळा फोन केला, पण तिच्या सेक्रेटरीने सांगितलं की ती अजून ऑफिसमध्ये आलेली नाही आणि घरी फोन केला तर नोकर म्हणाला की ती खूप आधी निघून गेली आहे. काजल म्हणाली, मग आता काय करणार? पूजा उठत आपला पर्स आणि फोन घेत केबिनमध्ये बाहेर जात म्हणाली.
पूजा म्हणाली, आता मी थेट तिच्या कंपनीत जाते. आता जे काही बोलायचं असेल ते समोरासमोरच होईल. हे म्हणत ती रागाने ऑफिसमधून बाहेर निघून गेली. पूजाला जाताना पाहून काजल हात जोडून प्रार्थना करत म्हणाली. काजल म्हणाली, देवा, ही इतक्या रागात तिथे जाते, काही गडबड होऊ नये, पूजा कुठल्याही अडचणीत सापडू नये. काजलला पूजाची खूप काळजी वाटत होती. तिला माहिती होतं की तिच्या घरात आजी सोडली तर बाकी कुणालाही पूजाचं भलं वाटत नाही. दरम्यान पूजा हर्षच्या ऑफिसच्या बाहेर पोहोचली होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला. रिसेप्शनिस्टकडून अनुच्या केबिनचा पत्ता विचारला आणि तिकडे निघाली. लिफ्टमधून बाहेर पडताच तिचा राग आणखी वाढला. लिफ्टमधून बाहेर पडताच पूजा समोरून येणाऱ्या अनुला पाहते आणि तिचा राग 7व्या आसमंताला भेटतो. पण ती लगेच स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवते, कारण तिला माहिती असतं की रागाने परिस्थिती आणखी बिघडेल. ती झपाट्याने चालत जाऊन अनुच्या समोर उभी राहते. दरम्यान अनु तिच्या सेक्रेटरीसोबत काही बोलत येत असते. पूजाला पाहताच ती सेक्रेटरीला निघून जाण्याचा इशारा करते आणि थाटात चालत पूजाला क्रॉस करून आपल्या केबिनमध्ये जाते. पूजा देखील तिच्या मागोमाग केबिनमध्ये जाते. पूजा केबिनमध्ये पोहोचताच अनु खुर्चीवर बसलेली दिसते. पूजा तिच्या समोर जाऊन उभी राहते. अनु पेपरवेट फिरवत ॲटिट्यूडमध्ये पूजाकडे पाहत म्हणते. अनु म्हणाली, 5 मिनिटं. पूजा म्हणाली, मला असे लूक देणं बंद कर. हे माझं ऑफिस आहे आणि तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. जे काही बोलायचं आहे ते 5 मिनिटात बोल. त्यानंतर मी तुझं 1 सेकंदही ऐकणार नाही. पूजा खूपच रागात होती. तिने आपला सगळा राग अनुसमोर काढला. पूजा म्हणाली, तू मटेरियल सप्लाय का थांबवलंस? तुला माहिती आहे का हा किती मोठा प्रोजेक्ट आहे? तुझ्या या निर्णयामुळे आपल्याला किती मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. जर प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला नाही तर सिंघानिया आपल्यावरच नाही तर तुमच्या कंपनीवरही केस करू शकतात आणि त्याचा मोठा दंडही भरावा लागू शकतो. तुझ्या एका साईनमुळे आज संपूर्ण काम थांबलं आहे. सगळे वर्कर्स रिकामे बसलेत. लोक वेगवेगळ्या चर्चा करत आहेत आणि आपण आधीच अर्धा फंड दिला आहे. डीलनुसार उरलेला फंड प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर देणार आहेत. मग मटेरियल थांबवण्याचं कारण काय आहे? अनु कपटी हसू करत रागाने म्हणते. अनु म्हणाली, एका छोट्या प्रोजेक्टची हेड झालीस म्हणून इतका ॲटिट्यूड आलाय का तुला? माझ्याशी डोळ्यात डोळे घालून आणि उंच आवाजात बोलतेस? दात चावत ओरडत ती म्हणाली. पूजा म्हणाली, मी इथे भांडायला आलेली नाही. मला फक्त कारण जाणून घ्यायचं आहे. अनुला पूजावर खूप राग येत होता. तिला रागाने बघत म्हणते. अनु म्हणाली, जोपर्यंत तुम्ही पूर्ण पेमेंट करत नाही तोपर्यंत पूर्ण मटेरियल सप्लाय होणार नाही आणि जितकी पेमेंट केली आहे त्यापेक्षा जास्तच मटेरियल आधीच दिलं आहे. पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा. आणि खरं सांगायचं तर मला तुमच्या कंपनीवर आणि प्रोजेक्टवर अजिबात विश्वास नाही. कधीही फ्रॉड करू शकता तुम्ही. पूजा म्हणाली, तुला माहिती आहे का, जर कुणाला हे सगळं कळलं तर तुमची कंपनी त्याला काय उत्तर देणार? अनु डोळ्यात डोळे घालून रागाने म्हणते. अनु म्हणाली, माझ्याशी वाद घालण्यापेक्षा तुमच्या प्रोजेक्टसाठी फंड मागायला जा. वेळ वाया घालवू नका. पूजाला कळतं की अनुशी वाद घालण्यात काहीच फायदा नाही. तिला दुसरा मार्ग शोधावा लागेल. ती अनुकडे रागाने पाहते आणि केबिनमध्ये बाहेर पडते. तिला आता साईटवर जायचं असतं म्हणून ती थेट तिकडे निघून जाते. हर्ष नुकताच ऑफिसमध्ये आला होता. त्याला पूजाच्या ऑफिसमध्ये आल्याचं कळतं. ती साईटवर गेल्याचंही समजतं. तो तिच्या मागे जाणार इतक्यात अनु त्याचा रस्ता अडवते आणि त्याला जबरदस्तीने केबिनमध्ये घेऊन जाऊन दरवाजा बंद करते.
हर्ष म्हणाला, अनु, ही काय बदतमीजी आहे? माझ्या रस्त्यातून हट. साईटवर वर्कर्स खूप रागात आहेत. मला आताच अरुणचा फोन आला. कोणीतरी वर्कर्सना खन्ना कंपनी विरुद्ध भडकवलं आहे आणि अशा परिस्थितीत पूजाचे एकटीने तिथे जाणं सुरक्षित नाही. हर्षची पूजाबद्दलची काळजी पाहून अनु अजूनच चिडते. तिला पूजाबद्दल जळफळाट होतो. ती हर्षच्या छातीवर हात ठेवून त्याला मागे ढकलत म्हणते. अनु म्हणाली, तिथे काही झालंच तरी ते हाताळण्यासाठी सिक्युरिटी आहे. मग तू तिथे का जात आहेस? हर्ष म्हणाला, तुला माहिती आहे का, तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे कंपनीला किती मोठा तोटा होऊ शकतो. आणि जर ही गोष्ट मार्केटमध्ये पसरली तर आपली प्रतिमा खराब होईल. पुढे कोणतीही मोठी कंपनी आपल्यासोबत डील करण्याआधी 100 वेळा विचार करेल. अनु त्याच्याकडे रागाने पाहत असते. हर्षही तिला ठामपणे म्हणतो. हर्ष म्हणतो, ही कंपनी माझी आहे आणि तुझ्या चुकीच्या निर्णयांमुळे तिची मार्केट व्हॅल्यू कमी होऊ देणार नाही. असं म्हणून हर्ष तिला बाजूला करतो आणि दरवाजा उघडायला जातो. पण अनु लगेच त्याच्या मागून येऊन त्याची कंबर घट्ट पकडते. हर्षला तिचा स्पर्श अजिबात आवडत नाही. तो रागाने तिचे हात झटकतो. अनु पुन्हा त्याच्या जवळ येते. त्याचा चेहरा दोन्ही हातांनी धरते आणि रागाने म्हणते. अनु म्हणाली, तू माझ्याशी असं वागतोयस फक्त पूजामुळे ना? हर्षने खोल श्वास घेतला. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत तो अनुचा हात पकडतो आणि तिच्या हातावर हलकासा किस करतो. तिच्या डोळ्यात पाहत तिला प्रेमाने समजावत म्हणाला. हर्ष म्हणाला, माझा पूजाशी काहीही संबंध नाही आणि जरी मी तिच्याशी बोललो तरी ते फक्त कामापुरतंच असेल. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. अनु म्हणाली, तरीही मला असं वाटतं की तू तिच्यापासून दूर राहावंसं. तू मला वचन दे की तू तिच्याकडे जाणार नाहीस, तिच्याशी भेटणार नाहीस. रागाने ओरडत हर्ष म्हणाला, देवासाठी तुझं हे वेडगळ वागणं बंद कर आणि तुला खुश ठेवण्यासाठी मी माझी प्रतिष्ठा पणाला लावू शकत नाही. मी आधीही तुला सांगितलं आहे की माझा पूजाशी काहीही संपर्क नाही, पण तू कधीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. आणि जर तुला माझ्यावर अजिबात विश्वास नसेल तर आय एम सॉरी अनु, मला हे सांगताना खूप वाईट वाटतंय, पण आता आपण आपलं नातं पुढे नेऊ शकत नाही आणि तू जी गुंतवणूक केली आहेस ती मी लवकरच व्याजासह परत करेन. अनु हर्षचं बोलणं ऐकत होती. तिचा चेहरा भीतीने आणि घाबरून फिकट पडत चालला होता. तिला माहिती होतं, जर हर्षने एकदा तिच्याशी नातं तोडायचं ठरवलं तर ती कितीही प्रयत्न केले तरी त्याला परत मिळू शकणार नाही आणि ती कोणत्याही परिस्थितीत हर्षला गमावू इच्छित नव्हती. अनुला असं वाटत होतं की तिच्यात काहीच ताकद उरलेली नाही. हर्ष फक्त तिचं प्रेम नव्हतं तर तिची ताकदही होता. तिचे पाय थरथर कापू लागले. ती खाली गुडघ्यांवर कोसळली आणि चेहरा हातांनी झाकत जोरजोरात रडू लागली. अनु म्हणाली, म्हणजे आता तू माझ्याशी सगळं नातं संपवू इच्छितोस? म्हणजेच तू ब्रेकअप करू इच्छितोस? हर्ष तिच्या जवळ बसला. तिचे अश्रू पुसत म्हणाला. हर्ष म्हणाला, मी असं काहीच म्हटलं नाही, पण तुझ्या या संशयाच्या स्वभावामुळे मी खूप त्रासलो आहे. कोणतंही नातं विश्वासावर टिकून असतं आणि जर तुझं असंच वागणं राहिलं तर त्या आपल्या नात्याला काहीच आधार उरणार नाही. पूजाचा विषय सोड, पण पुढे जर तू माझ्यावर असेच खोटे आरोप केलेस तर मी ते सहन करणार नाही. आपलं नातं कसं असावं हे आता तुझ्यावर अवलंबून आहे. हर्ष खूप गंभीर होता. आपलं बोलणं पूर्ण करून तो उठला आणि केबिनच्या बाहेर निघून गेला. हर्षचं बोलणं ऐकून अनु पूर्णपणे हादरली होती. ती सुन्न डोळ्यांनी त्याला जाताना पाहत राहिली. ती पुटपुटली. अनु म्हणाली, नाही,
मी हर्षला त्या पूजाकडे जाऊ देणार नाही. तो सध्या रागात आहे. मला त्याला शांत करावंच लागेल. हे म्हणत तिने आपले अश्रू पुसले आणि हर्षच्या मागे धावली. पण तोपर्यंत हर्ष लिफ्टमध्ये गेला होता. अनु त्याला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि हर्ष तिच्या नजरेआड झाला. त्या क्षणी अनु प्रचंड रागात होती. ती परत आपल्या केबिनमध्ये आली आणि रागाने सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागली. काही मिनिटातच तिने संपूर्ण केबिन अस्ताव्यस्त करून टाकलं. अनु रागाने म्हणाली, या सगळ्या गोंधळाची मूळ कारण तू आहेस पूजा. आज हर्षने मला दुर्लक्ष केलं, माझ्यावर रागवला, यासाठी फक्त तूच जबाबदार आहेस. मी तुला कधीच माफ करणार नाही. तुला याची मोठी किंमत मोजावी लागेल. त्यावेळी अनुच्या डोळ्यात प्रचंड राग आणि द्वेष भरला होता. दुसऱ्या बाजूला पूजा जशी कन्स्ट्रक्शन साईटवर पोहोचली, तिथलं वातावरण पाहून ती थक्क झाली. सगळे कामगार काम सोडून बसले होते. जणू त्यांनी संप पुकारला होता. त्यांचा लीडर रूपक सगळ्यांना खन्ना कंपनी विरुद्ध भडकवत होता. पूजा कोणतीही भीती न बाळगता थेट रूपक समोर जाऊन उभी राहिली. तिच्या मागे काही गार्ड्सही उभे होते. पूजाने सगळ्या कामगारांकडे एक नजर टाकली आणि शांतपणे म्हणाली. पूजा म्हणाली, मिस्टर रूपक, आपण थोडं बोलू शकतो का? रूपक म्हणाले, सॉरी मॅडम, या विषयावर काही बोलायचं असेल तर तुम्ही ठेकेदाराशी बोला. पूजाने मान हलवली आणि विचारलं. पूजा म्हणाली, मग मला सांगा, ठेकेदार कुठे मिळेल? रूपक म्हणाला, त्याच्याशी बोलायचं असेल तर त्याच्या घरी जा, तो इथे नाही. हे ऐकून पूजाला खूप राग आला. एवढी मोठी समस्या उभी राहिली असताना ठेकेदार घरी आराम करत होता. तिने खोल श्वास घेतला आणि तिथून निघायला वळली. तेवढ्यात रूपकच्या फोनवर एक मेसेज आला. तो वाचताच त्याने कामगारांना काही इशारा केला. क्षणात सगळे कामगार पूजाभोवती जमा झाले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. ते हळूहळू तिच्याकडे पुढे सरकत होते. इतक्या संतप्त कामगारांना पाहून पूजा घाबरली. पूजा वर्कर्सना इतक्या रागात पाहून खूप घाबरली होती. ती स्वतःला जितकं शांत ठेवू शकते तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या हातांच्या मुठी घट्ट आवळलेल्या होत्या आणि त्या घामाने पूर्ण भिजल्या होत्या. पूजा हळूहळू मागे सरकत रागाने म्हणाली. पूजा म्हणाली, हे काय उद्धटपणा आहे? तुम्ही हे सगळं काय करण्याचा प्रयत्न करत आहात? वर्कर्स म्हणाले, आम्ही आमचा हक्क मागतोय, जो फक्त तुम्हीच देऊ शकता. आम्हाला आमचे पूर्ण पैसे आत्ताच्या आत्ता हवेत, नाहीतर आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. तेवढे तिथे ठेकेदारही आपल्या कारने आला. त्याने कार थांबवून पूजाकडे यायला सुरुवात केली. सर्व वर्कर्सनी त्याला येण्यासाठी रस्ता दिला आणि तो येऊन पूजा समोर येऊन उभा राहिला. ठेकेदाराला पाहताच वर्कर्सनी शांत उभे राहिले. वर्कर्स थांबलेले पाहून पूजाने एक दीर्घ श्वास घेतला. ठेकेदार पूजाच्या डोळ्यात पाहत खूपच ॲटिट्यूड आणि रागाने म्हणाला. ठेकेदार म्हणाला, आधी पैसे मॅडम, त्यानंतरच वर्कर्स काम करतील. आणि आम्हाला कळलं आहे की तुमच्या कंपनीकडे ना मटेरियल खरेदीसाठी पैसे आहेत, ना वर्कर्सना देण्यासाठी. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासोबत पुढे काम करू ही अपेक्षा सोडून द्या. जर तुम्हाला वर्कर्स हवे असतील तर आधी पूर्ण पेमेंट करावी लागेल. ती शांतपणे म्हणाली, बघा, काही गैरसमज झाला आहे, त्यामुळे मटेरियल वेळेवर पोहोचलं नाही. पण खात्री बाळगा, लवकरच सगळं साहित्य तुम्हाला मिळेल. आणि पेमेंटबद्दल बोलायचं झालं तर आपल्यामध्ये आधीच ठरलं आहे की अर्धे पैसे आधी दिले जातील आणि जे तुम्हाला मिळाले आहेत आणि उरलेले पैसे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर दिले जातील.
मग हा वाद का? वर्कर्सकडे वळून ती थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे एक एक रुपये ठरलेल्या वेळेत तुम्हाला मिळतील, पण कृपया काम थांबवू नका. रूपक सर्व वर्कर्सचं नेतृत्व करत म्हणाला. रूपक म्हणाला, आम्हाला तुमच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही. आधी पूर्ण पेमेंट द्या, त्यानंतरच वर्कर्स कामावर परत येतील. वर्कर्स आणि रूपक पूजाकडे रागाने येताना पाहून ती खूप घाबरली. ती मागे सरकली. तिच्या हातातील फोनही खाली पडला. वर्कर्सपैकी एकाने पुढे येत तो फोन पायाखाली चिरडून टाकला. आता पूजा खूपच घाबरली होती. ती मनात विचार करत होती, ती इथे एकटी का आली? कुणाला सोबत का आणलं नाही? पण तिला काय माहिती की ही अडचण आधीपासूनच तिची वाट पाहत होती. रूपकच्या इशाऱ्यावर एक वर्कर पुढे आला आणि पूजाच्या हातातील पर्स हिसकावून दुसऱ्या वर्करकडे फेकली. वर्कर्स इतके उग्र होताना पाहून पूजाची अवस्था खूपच वाईट झाली. तिला रागही खूप येत होता. पूजा रागाने ओरडत म्हणाली, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करत आहात? तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे का? तुमचं डोकं फिरलंय का? ठेकेदार सिगारेट ओढत शांतपणे हे सगळं पाहत होता. तो काहीच बोलत नव्हता. रूपक मात्र कपटी हास्य करत वर्कर्सना इशारे देत होता. पूजासोबत आलेले गार्ड्सही वर्कर्सचा राग पाहून एका बाजूला गप्प उभे होते. रूपक पुढे आला आणि रागाने म्हणाला, आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही जोपर्यंत खन्ना कंपनी आमचे पूर्ण पैसे देत नाहीत. पूजा खूप घाबरली. ती तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागली, पण दोन वर्कर्सनी तिचे हात पकडले आणि तिला तिथल्या एका छोट्या खोलीत नेऊन बंद करून टाकलं. भीतीमुळे पूजाच्या डोळ्यात अश्रू दाटले होते, पण तिने ते कसंबसं आवरले. तिचा चेहरा फिकट पडला होता. ती हात चोळत होती. जिथे वर्कर्सनी पकडलं होतं तिथे बोटांचे ठसे उमटले होते. त्या क्षणी तिला कुणालची खूप आठवण येत होती. या संकटातून कसं बाहेर पडायचं तिला काहीच समजत नव्हतं. दरम्यान कन्स्ट्रक्शन साईटवर जे काही घडलं होतं ते अनु आपल्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर पाहत होती. पूजाची अवस्था पाहून तिला खूप आनंद होत होता. ती रागाने दात चावून म्हणाली, अनु म्हणाली, तुला काय वाटलं मी तुला इतक्या सहज तुझं नाव कमवू देईन? तुझं नाव मी मातीमध्ये मिसळलं नाही तर माझं नाव अनु नाही. तुला आनंद मिळण्याचा काहीच हक्क नाही. करिअर सेट होणं तर खूप दूरची गोष्ट आहे. आता बघ मी तुझं काय हाल करते. मी तुला अशी अवस्था करीन की तू स्वतःकडेही पाहायला घाबरशील. हे सगळं बोलून ती वेड्यासारखी मोठ्याने हसायला लागली. जेव्हा वर्कर्स पूजाला त्या खोलीत घेऊन गेले तेव्हा त्यांनी तिला निर्दयपणे आत ढकललं. त्यामुळे पूजा थंड जमिनीवर गुडघ्यांवर कोसळली आणि पडल्यामुळे तिचे गुडघेही खूप जखमी झाले. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.